शेतकऱ्याच्या शोषणाला इथं कुठंतरी सावकार शोषण करायचा, कुठंतरी आपली माणसं शोषण करायची. आता ते राहिले नाही, सावकार राहिला नाही किंवा जवळची माणसं शोषण करत नाही. आता शोषण कोण करतो ही गोष्टच समजत नाही. शोषण करता आता वेगळाच आहे, कुठंतरी वर बसलेला असतो. मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा आपलं शोषण होतं. येणारी नवीन कृषी विषयक जी धोरणं आहेत सरकारची, ही सुद्धा शेतकऱ्याच्या शोषणाची मूळ कारणं आहेत. या गोष्टी आम्हाला समजून घ्याव्या लागणार आहेत. आणि हे जे भौतिकीकरण आहे, हे जे जागतिकीकरण आहे, त्याला भौतिक चंगळवाद म्हटलं जातं. चंगळवाद जर आम्हाला समजला नाही, काळ जर काळाबरोबर निश्चितच आम्ही काय होऊ शकतो, भविष्यामध्ये पाठीमागे पडू शकतो आणि आमच्या शोषणाला आम्ही सुशिक्षित असूनही जबाबदार राहू शकतो. त्यामुळे संघटितरित्या काम करणं हे गरजेचं आहे. न्याय्य हक्कासाठी राजकारण असेल, गट असेल, तट असेल बाजूला ठेवून शेतकरी म्हणून आपल्याला पुढे येणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी अशा शेतकरी संघाची गरज आहे. शेतकरी संघामध्ये माणसाची चळवळीची तयार होण्यासाठी आम्हाला विचारांची गरज आहे. विचारांसाठी आम्हाला ग्रंथालय, अशी जर ग्रंथालय आमच्याकडे असतील तर आमचे मेंदू खऱ्या अर्थानं काय होतील, सशक्त होतील. आमच्या मेंदूमध्ये आमची चळवळी आम्ही कधी करू शकतो की आमच्या डोक्यात वळवळ झाली पाहिजे विचारांची. विचारांची वळवळ ही त्याच वेळेस होते की ज्यावेळेस आमच्याकडे शिक्षण. मला आठवतंय 2007 मध्ये मी विद्यापीठात गेलो. 1 रुपयाने चहा महाग झाला कॅन्टीनचा. आपण म्हणू की 1 रुपयाने झाला म्हणून काय झालं, किती रुपये आपल्या इकडे तिकडे जातात. 1 रुपयामध्ये गाडीचा चाका एवढा असता, आम्हाला तो गाडीच्या चाका एवढा वाटायचा 1 रुपया. आणि 1 रुपयावरती भारताची अर्थव्यवस्था फिरते. ही गोष्ट ज्यावेळेस पुस्तकात वाचली की समजली आणि 1 रुपयाने कॅन्टीन विद्यापीठाने कॅन्टीनचा चहा महाग केला, त्याच्या संदर्भात आंदोलन केलं. 2:30 वाजता आम्हाला कुलगुरूंच्या ऑफिसला आम्ही तो मोर्चा नेला. त्या ठिकाणाहून आम्हाला उचललं गेलं. संघर्ष करायला आम्ही तिथं शिकलो. आणि हा संघर्ष फक्त तिथपर्यंतच ठेवायचा नाही, हा संघर्ष त्याच्याही पलीकडे जाऊन हा कुठंतरी या शिक्षणाचा उपयोग, संशोधनाचा उपयोग. आणि म्हणून मी माझं जे शिक्षण, मला मिळालेली फेलोशिप, हे संशोधन मी विद्यापीठातही केलं असतं. पुणे विद्यापीठामध्ये किंवा आणखी खाली कर्नाटकात जाऊन केलं असतं, दिल्लीला जाऊन केलं असतं. बऱ्याचदा लोक परदेशात जाऊन शिकतायत, फेलोशिप मिळतात, तिकडे जाऊन शिकतायत. मी म्हटलं नाही, माझं शिक्षण माझ्या संशोधनाचा उपयोग जर कुठं व्हायचा असेल तर तो माझ्या भूमीला झाला पाहिजे, माझ्या परिसराला झाला पाहिजे आणि माझ्या शेतकऱ्यांना झाला पाहिजे. की त्यांचे प्रश्न काय आहेत, ते प्रश्न मला समजून घ्यायचे. आणि अख्खे 5 वर्ष मी त्या कालखंडामध्ये त्या परिसरात होतो. त्या परिसराच्या अनेक गोष्टी समजून घेतल्या. मी येताना कधी इकडच्या बाजूने यायचो, कधी पलीकडच्या बाजूने जायचो, मधल्या रस्त्याने. लोकांचे प्रश्न लोकांमध्ये जायचे. बऱ्याचदा रिसर्च मध्ये माणसं टेबलावरती बसतात आणि हे करतात. आमचे मच्छिंद्रांना मेजर देवीकर, त्यांचे पुत्र संपत देवीकर असतील किंवा शेतकरी संघाचे मारुती हार्दिकचे पुत्र असतील, हे सगळे सोबत होते. आणि हे करत असताना हा परिसर ज्यावेळेस मी पिंजून काढला, लोकांच्या काही मुलाखती घेतल्या. हा फक्त परिसरातच घेतल्या नाही तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रदेशात जाऊन तिथल्या लोकांच्या, शेतकऱ्यांच्या गाठी, तिथले प्रश्न, कोकणात गेलो तिथले प्रश्न काय, पश्चिम महाराष्ट्रात विदर्भामध्ये गेलो, कोल्हापूरमध्ये गेलो, मराठवाड्यात गेलो. प्रत्येक ठिकाणच्या परिस्थिती समजून घेतली शेतकऱ्यांची. आणि शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घेत असताना एकच प्रश्न पुढे आला की मराठवाड्यात पाणी नाहीये, पश्चिम महाराष्ट्रात पाणी आहे. आणि मग मला जाणवलं की दाढी पश्चिम मराठवाड्यातल्या लोकांची दाढी केली जाते, पश्चिम महाराष्ट्रातही दाढी केली जाते, किंवा गोड्या पाण्याने केली जाते, मोठ्या पाण्याने केली जाते. पण दाढी केली जाते, दाढी करतानाची रग लागते. समान आहे. आमचं दुःख वेगळं, आमचं दुःख वेगळं असं नाही. पाण्याचे पाण्यावाल्यांचंही दुःख काय हे मी साहित्यात मांडलं. अण्णांनी उल्लेख केला की लेखक म्हणून. मध्यंतरीच्या काळात एक कार्यक्रम झाला TNTच्या निमित्ताने गावामध्ये, पत्रकार साहेब होते त्याच्यात. मी त्यावेळेस बोलताना म्हटलं की मी जुलूम नावाची 2017 मध्ये एक कथा लिहिली की शेतकऱ्यांवरती कशा पद्धतीचा जुलूम होतो, अन्याय होतो, अत्याचार होतोय. आणि बऱ्याचदा साहित्यामध्ये असं लिहिलं गेलं की गावचा जो कोणी पाटील असेल, बऱ्याचदा अपवादात्मक पाटील हे मराठा कुटुंबातले ऐतिहासिक. आणि मग असा पाटील रंगवला गेला, बाई आणि पाटील याच्या पुरताच असणारा पाटील, कुठेतरी शोषण करणारा पाटील, असं चित्र साहित्यात आलं, असं चित्रपटात आलं. पण खऱ्या अर्थानं असं होतंय का? आज शोषण करणारा हा पाटील राहिला नसून
जी मानसिकता आहे ती आज वेगवेगळ्या समाज व्यवस्थेमध्ये जी 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदार आहे त्यामध्ये जी रुजलेली आहे त्याच्यामुळे हा शोषण करण्याचा जो केंद्र आहे तो आता राहिला नाही. काही समाज काही माणसं त्याच्यामधून बदनाम केली गेली. 1998 मध्ये 1898 मध्ये पिराजी पाटील नावाची एक कादंबरी लिहिली. त्या पिराजी रावी टिकेकर त्या लेखकाने पिराजी पाटील नावाची कादंबरी लिहिली. राहुरी तालुक्यामध्ये दरवडी नावाचं गाव 100 वर्षापूर्वीची घटना. दुष्काळ पडला होता आणि अशा दुष्काळामध्ये त्या पाटलाने पिराजी पाटलाने आपल्या सगळं घरचं धान्य कडबा सर्व गावच्या लोकांना दिलं. सलग 2 वर्ष दुष्काळ हे लोक बाहेर पडले. ज्यावेळेस त्या पाटलाच्या घरचं ते सर्व अन्नधान्य संपलं त्यावेळेस लोक बाहेर पडले. ज्यावेळेस पाऊस झाला पाणी झाला त्यावेळेस परत लोक पाटलांनी जाऊन आणली. खऱ्या अर्थानं गावगाडा जर बसवला असेल कुणी गावगाडा जर टिकवला असेल त्याच पाटलांनी टिकवला. म्हणून आम्हाला त्याही भूमिका परत आम्हाला वेगळ्या गेले ह्या सगळं पाहणं गरजेचं आहे. आणि हेच कुठेतरी साहित्याचा जगणंच कुठेतरी साहित्याचा भाग व्हावा. हेच कुठेतरी आमच्या मुलांच्या वाचनात यावं. हे विचार आमच्या मुलांमध्ये रुजावेत. आता तुम्ही मला याची खरंच गरज आहे का? मुलं आता मोबाईलवर हे करायला लागले. पुस्तकं कोण वाचणार? पुस्तकं आम्हाला ऑडिओ रूपामध्ये संगणकाच्या माध्यमातून मोबाईलच्या माध्यमातून ऑडिओ रूपाच्या माध्यमातून आम्हाला ते लोकांपुढे आणावं लागणार आहे. येणाऱ्या पिढी पुढे आणावं लागणार आहे. आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्यांच्यात कुठंतरी बदल होण्याची गरज आहे. आणि हे फक्त शाळेमध्ये होईल आमचे सारखे शिक्षक करतील यावरती अवलंबून राहू नका. आपणही एक जबाबदार आहोत. मला वाटतं जर मुलगा जर बिघडत असेल किंवा चांगला होत असेल तर तो फक्त शिक्षकामुळे होत नाही. पहिले शिक्षक जर कोण असेल तर आई असेल, दुसरं जर त्याचे शिक्षक असेल वडील म्हणजे त्याचं कुटुंब, तिसरं जर कोण असेल ते म्हणजे त्याचे शिक्षक आणि चौथा घटक जर कोणता असेल तर तो म्हणजे समाज. एखादा जर बिघडला त्याला जबाबदार पहिले आई आणि मग समाज. आणि एखादा चांगला झाला तर पहिले आई आणि मग समाज. तर आपल्याला बिघडवायची नाही तर आपल्याला घडवायची. बिघडली पाहिजे पण कशी वैचारिकरित्या बिघडली पाहिजे. आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही आमचे प्रश्न सोडवले पाहिजे. वैचारिक मांडणी असावी त्याच्यामध्ये. ही वैचारिक मांडणी आम्हाला हे विचार त्या ग्रंथालयामधून येणाऱ्या काळात मिळणार आहेत. जास्तीचं न बोलता खूप बोलता येईल. वेळोवेळी ग्रंथालयाच्या संदर्भात आणखी काही ज्या शासकीय पातळीवरच्या मदत असतील किंवा काही पुस्तकं असतील माझ्याकडेही भरपूर मला सांगता एक राहून गेलं की शासनाने या काळात 5 वर्षामध्ये जवळपास दीपकराव लाखभर रुपये मला नुसतं पुस्तकांसाठी दिलं. माझ्याकडे जवळपास 1000 पुस्तकं वेगवेगळ्या पद्धतीचे ग्रंथ आहेत. तरी स्वतःचं एक वाचनालय सुरू झालंय. पातळीवरती करायचे आणि दीपकराव आणि आणखी अण्णासारखे असतील किंवा मेजर सारखे असतील की अशाच त्या माध्यमातून एक चळवळ आम्हाला कशी करता येईल की थंडावलेली 90 नंतर येणाऱ्या काळात ऊर्जा कशी घेता येईल तिच्यामधून पुढं कसं जाता येईल अशी वैचारिक माणसं बऱ्याचदा निवृत्तीनंतर रिटायरमेंटनंतर कुठेतरी शहरात राहणं कुठेतरी इकडं आणि वेगवेगळ्या आपल्याच व्यवसायात मशगूल होणं असं मी बऱ्याचदा आर्मीवाले पाहतो किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात मी पाहतो. तर इथे एक पैठणमध्ये एक वेगळं चित्र मला पाहायला मिळालं की आर्मीवाले एकत्रित येत आहेत, संघटना सुरू करतायत आणि शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थानं वाचनालयाच्या माध्यमातून एक वेगळे उपक्रम सुरू करतायत. अशा या स्तुत्य उपक्रमाचं असं काय करतो अभिनंदन करतो. ज्या ज्याही वेळेस गरज पडेल त्यावेळेस मी सांगितलेलं आहे की त्याही वेळेस मी येईल. ठीक आहे, मी इथं असेल तर त्यावेळेस येऊन जाईल, नसेल तर मी फोनच्या माध्यमातून सुद्धा संपर्क साधून जी काही मदत मला करता येईल ती अगदी वैचारिक शेतकरी संघटनेची वैचारिक बांधणी असो त्याच्या संदर्भातून आंदोलनाची वेगवेगळ्या पद्धतीची मांडणी असो हेही करायला आणि ग्रंथालयासाठी लागणारे जे वेगवेगळं अनुदान असेल ग्रंथ असेल काही लेखकांच्या गाठी भेटी असतील लेखक आपल्या भेटीला शाळेपर्यंत आपण ते पोहोचू शकतो असे वेगळ्या पद्धतीचे आपल्याला चळवळ निर्माण करता येईल. तर अशा या यामध्ये 2 घटक एक महत्वाचे एक म्हणजे जवान आणि दुसरा म्हणजे शेतकरी. 1965च्या आसपास जय जवान जय किसान नावाचा एक नारा दिला की त्यावेळेस सीमेवर लढणारा जवान आणि शेतामध्ये लढणारा किसान दोन्ही काय श्रमाचं निष्ठेचं महत्व सांगणारी माणसं होती. आणि आजही तेच या कोविडच्या याच्यामध्ये आपल्याला दिसतंय. सीमेवरती जवान लढत आहेत, अधिकारी लढत आहेत आणि खेड्यामध्ये जर कोण लढत असेल
त्याच्यामध्ये की जे कुठेही थांबले नाही कोविडचे जग थांबलं बरोबर जवान थांबला नाही आणि शेतकरी थांबला नाही तर अशा शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्यांसाठी आपल्याला आपण हे सर्व करतो. मला या ठिकाणी उद्घाटनाची जी संधी दिली आमचा विद्यार्थी सागर यादव असं अण्णा असतील आपण आणि आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी धन्यवाद मानतो. धन्यवाद देवकर सर आम्हाला अमलाग्र असं मार्गदर्शन केल्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. वाचनाने मस्तक सुधारलेलं मस्तक हे कोणापणही नतमस्तक होत नाही म्हणून या वाचनालयामध्ये